नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे। तर आमचं 30 मे 2026ला गेट टुगेदर झालो। तर त्याच्यात आम्ही तब्बल 20 वर्षांनी भेटलो एकमेकाला आणि भरपूर धमाल मस्ती केलेली आहे। ही बघा, ही आमची शाळा पण तेव्हा वेगळी होती, आता बदल झालो त्याच्यात, अजून प्रगती झाली आहे शाळेत। ही बघा मस्तपैकी झाडा बिडा, तेव्हा लोक 2 व्हीलरवर नाही येत, आता 4 व्हीलरवर नाही येतात। म्हणजे भरपूर बदल झालो या 20 वर्षात। आणि या अशा प्रकारे आमचं स्वागत केलेली भरपूर धमाल लिहिलेली आहे या। म्हणजे ह्यो व्हिडिओ मी मोठो बनवलाय, जरा भाषण वगैरे हा ह्याच्यात ॲड केलेला। तर मंडळी काही रती महारथी पण तसेच काय काय जणांत बदल झालो, काय टकले झाले, काय पोटी झाले, ह्या व्हिडिओत तुमका बघू भेटला। तर चला तर मंडळी, कशा प्रकारे धमाल मस्ती केलेली आहे या व्हिडिओत बघूया। चला सर चैतन्य जाधव सर, निलेश जाधव सर, विक्रम कडू सर, जिंदरकर सर, गौरव गोपते स्वतः, स्वप्नील पाटकर अभिनंदन गाडी सर, विनय जाधव, नीलिमा मुझे रेशमा लगते गुड एक्टिंग मागे धन्यवाद सगळ्यांना, स्वागत। या ठिकाणी आता स्वागत झालेला मस्तपैकी छान असा
स्कूलमध्ये होणारा प्रत्येक छोटा मोठा कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध असतो आणि सुंदरच असतो। असाच एक छोटेखानी कार्यक्रम करण्याचा आम्ही सर्वांनी मनापासून प्रयत्न केलेला आहे। ज्या घरट्यानं आम्हाला उंच आकाशात उडण्याचं बळ दिलं, त्याच घरट्यात 20 वर्षानंतर या शाळेच्या आणि शाळेतल्या सर्व शिक्षकांच्या प्रेमापोटीच या स्नेहमेळाव्याचा प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्या सर्वांची लाडकी तृणाली मांजरे हिला व्यासपीठावर निमंत्रित करते। तृणाली। नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन आणि तसेच माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पहिलं आणि मनपूर्वक अभिवादन। त्यानंतर आजचं प्रास्ताविक खरं तर म्हटलं तर पहिल्यांदाच्या मनात असलेली ही जी मैत्री आहे ती अजूनही शाबूत आहे आणि याचसाठी हेच सगळं या कार्यक्रमाचं यश आहे असं मला वाटतंय। 13 वर्ष मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये एरिया बिझनेस मॅनेजर म्हणून काम केलं आहे सिप्ला आरकेएम आणि सन फार्मामध्ये। आणि आता स्वतःची मी कंपनी चालू केली आहे B2 इम्पोर्ट्स एक्सपोर्ट्स LLP म्हणून। आता इम्पोर्ट्स एक्सपोर्ट्स मध्ये आहे, मसाल्यांचे सर्व पदार्थांमध्ये नंतर एक्सपोर्ट बिझनेस करते। मी तेजस्वी नंदकिशोर धुरी आणि आत्ताची तेजस्वी नितेश तोरसकर। मी गेली 10 वर्ष अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम केलं, त्याच्यानंतर मी स्वतः आता माझं एक ट्रेडिंग करते। बस एवढं, थँक्यू। नमस्कार, मी विक्रम बाळकृष्ण कडू। मी राहतो इकडेच कट्टा येथे आणि मी सध्या स्वतःच असं डेकोरेशनचा असा छोटासा बिझनेस आहे तो करतोय। धन्यवाद। जे सर्व डेकोरेशन आहे ते विक्रमने केलेलं आहे। मी स्वप्नील संतोष पाटकर आणि मी माझं शिक्षण इथे 10वी पर्यंत झालं। त्याच्यानंतर मी 12वी कॉलेज देवगड कॉलेजला गेली, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला। त्याच्यानंतर मी मुंबईला होतो वास्तव्यास 4-5 वर्ष तिथे। या शाळेमध्ये माझं 12वी पर्यंत इलेक्ट्रिकल शिक्षण झालं आणि आता मी इलेक्ट्रिकल आणि मोटरगाडीचा व्यवसाय करतो। नमस्कार, आम्ही निकेत गुगल। मी इंजिनिअरिंग कोल्हापूरमधून कंप्लीट केलं आणि सध्या मी मर्सिडीज बँड रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये बँगलोरला स्थायिक असतो। माझं नाव रणवीर रमेश मोरे। मी नामसरे रोडवळीत राहतो। इथे 12 वर्ष शिक्षण केलं, आता दुकान धंदा आहे नामसरे। मी दिनांक देशपांडे 10वी पर्यंत इकडेच शिक्षण केलं। त्याच्यानंतर 11वी मध्ये नापास होण्याचं स्वप्न पूर्ण केलं। त्यानंतर डिस्टिंक्शन मध्ये डिप्लोमा झालो कोल्हापूरला। त्याच्यानंतर डिग्री रत्नागिरीत पूर्ण केली। नंतर मी पुण्याला 1 वर्ष जॉबला होतो फोक्सवॅगन कंपनीत। नंतर मी आता सध्या देवगडमध्ये सुलतान एनर्जीमध्ये काम करतो, राहायला देवगडमध्ये। नमस्कार, सविता रवींद्र भुजबळ, सध्याची श्रेया संतोष आंबेडकर। मी 10वी पर्यंत इथे शिक्षण केलं, SY पर्यंत देवगड कॉलेजला केलं, नंतर लग्न केलं, त्याच्यानंतर मी कंप्लीट केलं आणि आता मी सध्या डोंबिवलीमध्ये राहते आणि क्वालिटी इंचार्ज म्हणून काम करते सध्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये। छोटीशी भेटवस्तू देण्यासाठी मी निनादला व्यासपीठावरती आमंत्रित करते। निनाद त्यांचा सगळ्यात लाडका विद्यार्थी आहे म्हणून तो त्यांना भेटवस्तू देतोय। धन्यवाद सर। आता पाटणकर सर। चिडणं रागावणं काय असतं हे जणू या सरांना माहितीच नाहीये। आम्ही कितीही रंगात धन्यवाद सर। फायनलचा जो आला फायनल एक्झामचा, त्याच्यात फायनल पेपर मधला एकही प्रश्न नव्हता। सगळे प्रश्न पेपर 2 मधले होते, 3 मधले होते। सगळे जण डोक्याला हात लावून बसलेले, आरडाओरड चाललेला, हा पेपर आमचा नाहीच आहे वगैरे वगैरे। पेपर तर बदलणार नव्हता, परीक्षा परत होणार नव्हती, हे सगळं ठरलेलं होतं। डोळ्यासमोर आले मराठे सर, घेतलं पेन आणि सुरुवात केली आणि त्या परीक्षेत त्यांच्या उपदेशामुळेच, केवळ त्यांनी सांगितलेल्या गोष्टीमुळेच मी तो पेपर पूर्ण करू शकले आणि गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्रात पहिली आले। त्यांचे हसत खेळत शिकवणारे सगळ्यांचे लाडके मराठे सर। मराठे सर यांना आमच्याकडून छोटीशी भेटवस्तू देण्यासाठी आपल्या समोर व्यासपीठावरती मी निकेत गुगल यांना बोलवते। सरांचा लाडका विद्यार्थी आहे निकेत।
बोलवल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभार मानते. आता कार्यक्रमात आणखी थोडं पुढे जाऊया. खूप गोष्टी बोलायच्या असतात पण राहून जातात. कितीतरी भावना विचार अव्यक्तच राहतात. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित शिक्षक आणि सर्व कर्मचारी आणि माझे मित्र आणि मैत्रिणींनो, 20 वर्षानंतर पहिल्यांदा माईक हातात घेतोय. शेवटचं भाषण केलं होतं निरोप समारंभाला, आपल्या 10वीच्या निरोप समारंभाला भाषण केलं होतं. त्याच्यानंतर 20 वर्षांनी आज आपल्या गेट टुगेदरला मी भाषण शाळेमध्ये. थोडं दडपण आलेलं आहे पण खूप आनंद आहे की गेले 3 वर्ष आम्ही या गेट टुगेदरसाठी प्लॅन करत होतो. प्राची, मी, गौरव गेले 3 वर्ष डिस्कस करत होतो की आपल्या बॅचचा गेट टुगेदर करायचा आहे म्हणून. शेवटी फायनली आज तो सोन्याचा दिवस उजाडला की आज आपण सर्वजण एकत्र आलो. आणि नापास नंतर मग मला विचारलं तुला करायचं काय? मी म्हटलं मला डिप्लोमाला जायचं, मला इंजिनिअरिंग करायचं. मी कोल्हापूरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मला वाटतं सोमण सर ट्रू कॉपी करायला माझे आजोबा आले तुमच्याकडे. ते एक आठवण सांगतो, मला वाईट वाटलं थोडं तेव्हा की नापास झालो म्हटलं कुठल्या विद्यार्थ्याबद्दल वाटतं की हा पुढे काय करणार होता. तेव्हा सोमण सर म्हटले की सर बघा तुम्ही, माझे आजोबा आले अण्णा आले. ते म्हणले की बघा तुम्ही याला घालताय तिथे, पण हा जर 11वी पास होऊ शकत नाही तर हा डिप्लोमाला तुमची फी एवढी तुम्ही भरणार तर काय होणार पुढे. त्याच्यानंतर मग मी डिप्लोमा 81% पास झालो. आणि ज्यावेळी सरांचा मला आदर का वाटतो, ज्यावेळी मी पेढे द्यायला आलो त्या सर उभे राहिले माझ्यासमोर आणि म्हणले की खरी जिद्द ही असते. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला मी रत्नागिरीला आलो. रत्नागिरीला पण इंजिनिअरिंगमध्ये पण मी डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. त्याच्यानंतर पुण्याला जॉब लागलो, 1 वर्ष जॉब केला. नंतर मग देवगडला ऑपॉर्च्युनिटी आली, कारण मी राजकीय क्षेत्रात पण काम करतो, सामाजिक क्षेत्रात काम करतो. मग मला ते पण सोडायचं नव्हतं, म्हणून मी इथे थोडा सॅलरीचा इश्यू असला तरी मी देवगडला सुंदर एनर्जीमध्ये काम करतो. आता सध्या देवगडमध्येच राहतो. राजकीय प्रवास पण चालू आहे. आता 2 महिन्यापूर्वी पक्ष बदलला. पहिला शिवसेनेमध्ये उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत होतो. नोकरीसोबत हे पण करतो, सामाजिक कार्य पण करत होतो. आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. फक्त पक्ष हे एक निमित्त असतं, ते एक प्लॅटफॉर्म असतो. खरं आपण काम काय करतो किंवा काय करतो, कोणता पक्ष हे महत्त्वाचं नसतो. आपण किती काम करतो, आपण जनतेपर्यंत किती जातो हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. सध्याच्या काळात एक खरोखर अशी खंत वाटते. मी प्रत्येक ठिकाणी जातो, काही झालं बारीक सारीक तरी मला फोन येतो. पण पूर्वीचं जे आमचं नातं होतं ना शिक्षक आणि विद्यार्थ्यांबद्दल, ते आता कुठे राहिलेलं दिसत नाही. एखाद्या शिक्षकांनी शिस्तीसाठी एखाद्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना मागलं तर त्याचे पालक इथे येतात जाऊन की माझ्या तुम्ही पालकाला का मागा. तर मला वाटतं आपण पण आता पालक आहोत सगळे. तर ही सिस्टीम आपण सगळ्यांनी बदलली पाहिजे. जर आपल्या पालकाला मागलं तर आपण जाऊन सांगितलं पाहिजे अजून तुम्ही मारा. ह्याच्या चांगल्या जडणघडणीसाठी, ह्याला शिस्त लागण्यासाठी अजून मारायला, तर ही कुठेतरी सिस्टीम बनते. हे जे गुरु आणि शिष्याचा एक आदर कमी होत चाललाय. तर आपण मला वाटतं ह्या गेट टुगेदरच्या निमित्तानं आपण ही एक सुरुवात करूया. आपण पालक म्हणून, काही जण पालक असतील, काही जण थोडे वर्ष होतील. मी प्रसादला सांगितलं 1 महिना उशीर झाला तरी चालेल, तूच माझं काम करायचं. प्लंबिंगचं काम अजित करतो, म्हणजे उदाहरण देतो. नंतर आता समजा एखादा आंबा व्यवसाय करत असते, त्याला समजा बॉक्स लागत असतील, तर बॉक्स तयार करणार कोण आहे, आपल्याकडे समजा गौरव बघते, तर आपण त्याच्याकडनं खरेदी करू. भले तो आपल्याला मित्र म्हणून थोडे त्याच्यामध्ये डिस्काउंट पण देईल, म्हणजे त्याचा बिझनेस पण झाला, आपल्याला पण पैसे बचत झाली आणि एक बिझनेस सायकल आपली चालू राहील. आपण एकमेकांशी कनेक्ट राहू. आता चैतन्य मंत्रालयात असतो, बारीक सारीक काय काम समजा आपलं मंत्रालयात अडकलं तर आपण एक फोनवर आपलं काम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकानं आपण असं करू आता की आपला हा ग्रुप, हा कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकानं आपण काय करतो, कुठे राहतो, आपलं फील्ड काय कामाचं, याचा एक आपण चार्ट बनवूया. म्हणजे आता हा स्वप्नील आहे, आता हा खरेदी विक्री संघाचं काम करतो. उद्या एखाद्याला समजा पेट्रोल हवं आहे, इमर्जन्सी मिळत नाही, एक फोन केल्यावर पेट्रोल मिळणार, सिलेंडर मिळत नाही, तेवढं तो आपल्याला करणार. त्यामुळे बरीचशी सोल्युशन आपल्या आजूबाजूला असतात. फक्त होतं काय, आपण एकत्र येतो, भेटतो, तेवढ्यापुरते हसतो, खेळतो, जेवतो, निघून जातो. पण ही सायकल जर चालू ठेवायची असेल, एक बिझनेस सायकल म्हणून, आणि आर्थिक प्रगती प्रत्येकाची करायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. नमस्कार, मी स्वतः स्वप्नील पाटील. तर
उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं स्वागत. तर मी काय तुमचं जास्त वेळ घेणार नाही, एकतर 5 ते 10 मिनिटात मी या सगळं संपवतो आहे. तर मला काही गोष्टी आठवतात की मी तर अभ्यासात तेवढं काय म्हणजे मास्टर नाही. तर संघाई सर इले की टेस्टर लपूचा लागा आमका कशासाठी टेस्टरने मारली असो हात धरायचे आणि टेस्टर असा आता उलटा करायचे आणि फाटकन मारायचे. म्हणजे संघाई सरांचं मार तर आम्ही खाल्लेलो. आणि भांडी घासूची आम्ही 8वीत काय 9वीत शिकलोय मी स्वतः. हिरवे सरांनी आमका माणगावात नेलेली होता. म्हणजे सांगते ह्याच्या पुढे म्हणजे पुढची गोष्ट सांगते ना, म्हणजे काय घडलं आता. माणगावात काहीतरी कॅम्प लागलो होतो, त्याच्यासाठी 8वीत काय 9वीत असताना आम्ही गेलेलो. तर सकाळी 5 वाजता उठायचा, ग्राउंडवरती सगळी एक्सरसाइज करायची, स्वतः भांडी घासायची. त्याच्या अगोदर काय माहीत नव्हता. तर हे सगळे गोष्टी म्हणजे शिस्तीच्या गोष्टी येते. विनोदाचा भाग सोडा, आपल्यावरती जशी वेळ येतात तशी आपल्या वागूचं लागतात. आणि त्याच्यानंतर सांगूचा तर पाटणकर सर एक वर्गात असं किस्सा घडलेलो की आम्ही शेवटच्या बेंचवर बसायचे आणि पहिलं आम्ही काय केलं, दगड होतो एक म्हणजे खिडकी लावलेलं दगड होतं तो काढलं आणि सरांनी बोलायला सुरुवात केली की आम्ही खाडखाड करून सुरुवात करायची. सर म्हणाले आवाज काय नाही. तर मग सर पुढे गेले की आम्ही आवाज बंद करायचो. सरांना समजायचा नाही आवाज काय नाही येता. पण असा 2-3 वेळा झाला आणि मग सर पुढे येत होते आणि निलेश कावलेचा पाय लागलो चुकान आणि निलेश कावले गावलो आणि निलेश कावले सरांनी कानपटात मारूच्या की हय मारल्याने त्याच्या म्हणजे कानपट ह्या शिकवल्याने. तर असे काही गोष्टी मी आणि मंगेश बसलो तेव्हा आम्ही दोघांनी चालू केलेला खाडखाड करूचा दगडाचा आवाज काढतो. तर तो गावलो आणि तो बिचारो कानाखाली नाही पण कानाच्या वर त्याला मार गावलो. मला ग्रामीण कोकण या यूट्यूब चॅनल आहे, 2-3 वर्ष मी याच्यावरती काम करतोय. तर आता ही व्हिडिओ जी असतात गेट टुगेदरची ती व्हिडिओ ग्रामीण कोकण या चॅनलवरती येणार आणि 8,000 सध्या फॉलोवर असत इंस्टा आणि यूट्यूबला. तर तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा. या यूट्यूबचा प्रमोशन नाही पण तुमका हे गोष्टी सगळे बघूक मिळतील या मी सांगतोय. आणि ह्यो जो कार्यक्रम असा तो खूप उत्तम प्रकारे आतापर्यंत जसं चालू तसं पुढे पण चालू दे. सर्वांना नमस्कार. सर्वांनी गेट टुगेदरला आले, आमच्या विनंतीला मान देऊ. पहिल्यांदा असं वाटायचं जेव्हा भार्गव आणि मी जेव्हा ग्रुपवर बोलायचो चॅटिंग करायचो की कोण येतं की नाही, कोणाचे मेसेज येत नव्हते. आमच्या मॅडम आहेत त्यांनी सर्वांना पर्सनली कॉल केला, आम्हाला सर्वांना प्रोत्साहन दिलं गेट टुगेदर करा, गेट टुगेदर का करावं याचं थोडक्यात आम्हाला सांगितलं. त्या हिशोबाने आम्ही तयारीला लागून गेट टुगेदर सर्वांना जमवायचं काम केलं. आणि असं गेट टुगेदर काय असतं ते आज आम्ही सर्व बघतोय. सर्वांना 20 वर्षानंतर परत एकदा हा गेट टुगेदर सर्व आले, शिक्षक आले, विद्यार्थी आले, त्यांचे धन्यवाद. परत एकदा आपण सगळेजण मला 1 वर्षासाठी ओळखत असाल. मला वाटतं सर 2005 आणि 6 यामध्ये इयत्ता 10वी मध्ये फक्त प्रवेश घेतलेला होता. आणि पहिल्याच वेळी पहिली सांगायची आठवण म्हणजे आपण सर्व वर्गमित्र म्हणजे आमची लास्ट बेंच असोसिएशन म्हणजे जनार्दन असेल, मंगेश असेल, अमन नलावडे असेल, यांनी डिकेट कुबल असेल, वीरेंद्र असेल, या सगळ्यांनी मी नवीन असताना म्हणजे आपल्याला माहिती की सगळ्या जेव्हा आपण नवीन येतो वर्गात तेव्हा खूप टेन्शन असतं वर्गात आपल्याला की मुलं मला कशी सांभाळून घेतील, कोण मला चिडवेल का, कोण माझ्याशी बोलतील का, ही एक प्रकारची पहिल्यांदा शंका मनामध्ये असते. पण मात्र हे जे मागचे सगळे विद्यार्थी होते या सगळ्यांनी खूप छान मला नवीन असताना सांभाळून घेतलं. मी भार्गव जोशी यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री अजितराव गोपटे सर यांचं भेटवस्तू देऊन स्वागत करावं. मी विनंती करतो अजितराव गोपटेकर सर यांना की त्यांनी समोर येऊन आपली भेटवस्तू स्वीकारायची आहे.
आमच्या या 2005-06 या बॅचकडून एक छोटेसं आठवण, छोटीशी भेटवस्तू भार्गव जोशी यांच्या हस्ते. ते आमचं एक नव्हतं होतं, म्हणजे मी होतो, निनाद होता, गौरव, प्रतीक पाटील, अनिकेत कुबल आणि महेश मोदी, हे 6 जण आम्ही असं एकत्र होतो की 5वी ते 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. रेट ओळख फोडण्याचं भोगते मॅडमने खूप प्रयत्न केला, पण त्यांना काही फोडता आलं नाही. तसं भोके मॅडम होते की शिस्तप्रिय होतं, म्हणजे प्रॉपर ड्रेस घालायचा, स्वच्छ धुतलेला, पॅन्ट वगैरे व्यवस्थित, केस कापून यायचे, त्यावेळी माझी केस म्हणायचे आता दिसत नाही. शिक्षकांच्या शाळेच्या वर असलेल्या प्रेमापोटी आलेल्या, तर हे प्रेम असंच ठेवा. आपला सगळ्यांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. तुम्हाला सगळ्यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द. आज मी तुम्हाला एकच सांगेन की जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला हव्या तशा गोष्टी घडतातच असं नाही, ते आपण गृहीत धरायचं. आपल्याला हवं ते घडणार नाही तरी सुद्धा जे जे समोर येईल त्याला धैर्याने सामोरं जायचं. जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करेज. ते धैर्य आपल्याकडे असलं पाहिजे. आज तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात आहात, बरेचसे चेहरे म्हणजे नवीनच वाटत आहेत. 20 वर्ष झाली, काही 5-10 लोक सोडले तर कुठे संपर्कात कोणी नाही, पण तरी सुद्धा एक 20 वर्ष मागे गेल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात की 60 मुलांचे वर्ग होते, 180 मुलं 10वीला होते, ABC वर्ग होते, हे सगळं आठवत आहे. आणि त्याच्या काळात आमच्या अल्पमतीनुसार आम्ही तुम्हाला काही शिकवण्याचा प्रयत्न केला, काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला. सगळं श्रेय मी काकांना देते, अजित काकांना देते. त्यांनी आमच्यावरची जबाबदारी सोपवलेली होती, ती जबाबदारी आज पूर्ण होत आहे. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. मराठीमध्ये एक म्हण आहे की जीवनाची वाटचाल करीत असताना, जीवन जगत असताना आपण दररोज ना दररोज कोणत्या तरी संकटांना सामोरं जातो, व्यवस्थित जीवन जगत असतो, आपलं दैनंदिन जीवन जगत असतो. पण एक दिवस वेळ काढून या ठिकाणी आला, सगळेजण तुम्ही बालपणीचे मित्र मैत्रिणी या ठिकाणी भेटला. आपल्या घरच्याकडे फिरलेली सगळी बाकी वस पडलेल्या घरच्याकडे कधीतरी परत फिरता हा एक प्रसंग असावा असं मला वाटतं. आम्ही लहानपणी शाळेत होतो तेव्हा 20 साल बाद आज सिनेमा होतो. त्यातली स्टोरी सांगायला एक वेळ नाही. सध्या माझा चष्मा सरळ आहे आणि सरळ चष्म्यातून बघत होतो की तेव्हा मला इथे दिसत आहे. जे मी या निरोप समारंभामध्ये बोललो होतो की कुठेही दिसला तर आपली ओळख करून द्या. कारण पान हडकुळा मीना तो एवढं भारी बोलू शकेल याची मला कल्पना सुद्धा नाही. म्हणजे खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे आम्ही केलेलं संस्काराचं कुठे ते पुढे भविष्यात हीच झाली. ज्या 2 विद्यार्थ्यांना थोडासा मी भावूक आहे, मला अश्रू अंगावर होतात, हे आम्ही आठवण करून देते. काय असते चांदणे तसे कायम तुमच्या देहात बसते चांदणे. तसे रात्री नवी लाखो दिवे मी पाहतो. तुमच्या इथे कधी लग्न नसते चांदणे. तुमच्या इथे कधी लग्न नसते चांदणे. वेळा आमची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार पटकावते. चालू वर्षी या शाळेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. माझे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व आणि आपले मुख्याध्यापक, खरं म्हणजे ही कल्पना आम्ही 2-3 वर्षापासून अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण यावर्षी गेल्या वर्षी आम्ही जरा जास्त जोर दिला आणि प्रत्येक शिक्षकांना काही वाटून दिली. प्रत्येक बॅचचं तुम्ही नावं काढा, कारण स्नेहसंमेलन घ्यायचं तर ते सगळे व्यासपीठावर विराजमान संस्थेचे अध्यक्ष माननीय अजितराव भोके, प्रकारचे मुख्याध्यापक, फार समजलेलं नाही आहे, पण प्राची जसं म्हणाली की
काही मार्गदर्शन केलं पाहिजे. शिक्षक, आता याच्यात बरेच शिक्षक आहेत, कोणी प्राध्यापक आहेत. खरं म्हणजे आत्ताच्या जमान्यातलं यशपाल बोललाच, इथे कोणीतरी असिस्टंट प्रोफेसर असल्याचं सांगितलं, कोण ते इथे नाही आले, असं घडलं. आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट. तर म्हणजे काय नव्या जमान्यात काय चाललंय, याचं शिक्षण आमचं होईल ना. तर आम्हाला आता, मला रिटायर होऊन 10 वर्ष झाली. 10 वर्षात झालेले बदल आम्हाला समजले असते काही, अर्थात नंतरच्या चर्चेत ती आमच्या लक्षात येते. 2005-06ची बॅच जी आहे, आता सगळ्यांनी आपली ओळख करून दिली. मी जरा लक्षपूर्वक ऐकत होत होती. त्याच्यातून काही गोष्टी मला फार भावल्या, म्हणजे ओळख करून देता नाही भावल्या, मनोगतातून तर भावल्या. त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की जसं आता अजितदादाने विचारल्यावर बरेच जण मुंबई पुण्यातून आलेले आणि त्यांची संख्या जास्त आहे इथल्यापेक्षा. थोडंसं लांब राहिलं ना की घराची ओढ जास्त असते. या ओढीनं हे सगळे इथे आलेले आहे. कदाचित इथे राहणाऱ्यांचं असं झालं असेल की शाळा काय रोजच बघतो, अजित प्रकार येतले तरी ते सांगतात रोजच असतं, असं तो म्हणत असणार. असं काही जणांचं झालेलं असू शकतं, पण याचा अर्थ त्यांच्या मनात शाळेविषयी प्रेम कमी आहे असं नाही. इथे ज्या वेळेला ओळख करून दिली जात होती त्यावेळेला माझ्या असं एक लक्षात आलं की प्रत्येक जण सांगत होता पुढे मी काय केलं, इकडे शिकलो तिकडे शिकलो, पुढे नोकरी लागलो, परत आलो, नापास होण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण करून घेतलं, की मला इथे शाळेत पूर्ण करता आलं नव्हतं. असं सगळं काय काय व्यक्त केलं. हे करीत असताना मला एक जे जाणवलं आतमध्ये असं की तो जो संस्कार होता, कोणतंही काम कधी गरजेचं बनवता, कोणीतरी असं सांगितलं की मी इथे स्वच्छता विभागात काम करतो. कोणी सांगितलं? काम कोणतंही घालण्या गरजेचं नसतं, मी कसं करतो आहे हे फार महत्वाचं असतं. आणि तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये कुठे काम करता त्यामध्ये सर्वात उंच जागी तुम्ही असाल. आणि मग ज्या वेळेला तुमचा उल्लेख, अर्थातच ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी आमचा माणूस असा असा उंच आहे, अशी भरारी त्याने घेतलेली आहे असं सांगितलं जाईल. आम्ही हळूच म्हणू, पण तो आमचा विद्यार्थी आहे आणि त्याने घेतलेली भरारी त्याच्याकडे पाहताना आम्हाला कसं पाहावं लागतंय, मान उंचावून पाहावं लागतंय. कोणामुळे आम्हाला मान खाली घालायची वेळ येत नाहीये आणि मान उंचावणारे आमचे विद्यार्थी आहेत याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. आणि तुमच्या या मॅचनं, तुमच्या ओळखीतून हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की तुम्ही आमची मान उंचावणार आहात. स्टोअर करण्यासाठी टाकी नव्हती, त्यामुळे स्टेनलेस स्टीलची 450 लिटर कॅपॅसिटी असलेली टाकी आम्ही आज शाळेला प्रदान करत आहोत. त्याचं उद्घाटन आपण हा कार्यक्रम झाल्यानंतर जाऊन करूया. तसंच हल्ली सगळी कामं ऑनलाईन असतात, शिक्षकांनाही काही ऑनलाईन कामं करावी लागतात. गेल्या बॅचने जे कम्प्युटर दिले ते कम्प्युटर लॅबमध्ये गेले. काही कम्प्युटर आहेत ते आपले शिक्षकेतर कर्मचारी वापरतात, पण शिक्षकांसाठी म्हणून कम्प्युटर किंवा संगणक नव्हता. म्हणजे शिक्षकांना जी ऑनलाईन कामं असतात त्यासाठी आम्ही शिक्षकांना एक संगणक मागवलेला आहे, तो 4 दिवसात शाळेत येईलच. आणि तसंच एवढं सगळं करून आमचे थोडेसे पैसे उरले, त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की आमच्या बॅचकडून 10वीतल्या 5 गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आम्ही यावर्षी देणार आहोत. त्या विद्यार्थ्यांची नावं आम्ही शाळेत घेऊ आणि जूनमध्ये त्यांना आम्ही साहित्य देऊ. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. हृदयात घरे बांधू त्या घरांना दार कशाला. नमस्कार. सगळे भावनिक झाले एकदम. तुम्ही एक रिफ्रेशमेंट घेऊ जेवायच्या मराठी. एक छोटा किस्सा सांगतो, सगळे फ्रेश व्हायला. सरांना माझं एवढं प्रेम होतं ना की भूगोलचा पेपर होता आणि तेव्हा भूगोलला आपल्याला पाठवायचं सर होते शिकवायला. आणि नकाशा दिला जायचा, त्याच्यात ठिकाण दाखवायचे, पॅसिफिक समुद्र, अंटार्क्टिका वगैरे. मला त्यातलं काही येत नव्हतं, मग आता करायचं काय. म्हणून माझं सरांवर एवढं प्रेम होतं की त्या नकाशामध्ये मी पाटणकर सरांचं घर दाखवलं. कदाचित एकमेव असेल मला माहिती होतं मार्क काय मिळणार नाही, पण मोकळं कशाला सोडायचं.
म्हणून मी सरांचं घर दाखवलं आणि सरांनी अख्ख्या वर्गासमोर मला तो पेपर दाखवलेला सगळ्यांना. असो चला आपण आता आभार प्रदर्शन शाळेची हे सगळं करण्याच्या आधी एक दिवस आधी यावं लागलं होतं. त्याच्यासाठी तृणाली असेल, भार्गव असेल, प्रसाद, अजित, विक्रम, प्राची कोण राहिले असतील तर सगळे यांनी आजच्या दिवशी सगळे जे काय सहकार्य केलं हे उभं केलं त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर जे आज आपलं स्नेहभोजन होणार आहे तर त्याचा संपूर्ण खर्च हा गौरव गोपने करणार आहे, त्याबद्दल त्याचे पण मनपूर्वक आभार. त्यानंतर आपल्या देवगडचा उगवता तारा ऋत्विक धुरी जो आपल्या आठवणी जिवंत ठेवणार आहे, कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय आणि तो याच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ काढून इथे आला, त्याबद्दल त्याचे पण आभार. सर्वजण वेगवेगळं लांबून आपलं काम सोडून, फॅमिली सोडून, लहान मुलांना घरी ठेवून, कदाचित काही लोकांची लहान मुलं घरी रडतायत, त्यांना सोडून जे इकडे आले त्या सर्वांचे आभार. आणि मला आभार मानायची संधी दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि मी तुमचे इथे आभार मानल्याबद्दल माझे स्वतःचे आभार. धन्यवाद. ओके रेडी. ओके. हा हा तिकडून पाणी घेऊन जा बघ. भुजे भुजे उपाशीच असतात, भुजे उपाशीच असतात. जो ना जो ग्रुप बनव ग्रुप. मागून जा.
पाटकर पाटकर इकडे मागे 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 पुढे सर्व पुढे काय